नमस्कार, प्राईड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. मी रिपोर्टर दीपक भवर. काल परभणीमध्ये जो प्रकार घडलेला आहे, एका व्यक्तीने संविधानाची प्रत फोडून जे संविधानाच्या प्रतीचा अपमान केलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जे प्रत ठेवलेली होती, त्या प्रतचा जे अपमान झालेला आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण आज त्याचे पडसाद बघत आहोत. तर नांदेडमधील ITI चौकात महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या समोर आज आपण काही भीमसैनिकांशी संवाद साधणार आहोत की सर, काय वाटते तुम्हाला, हे जे परभणीमध्ये जे प्रकार घडला, तर या प्रकाराकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता तुम्ही? दृष्टिकोन काय सांगणार आता, जो घडवला तो निंदनीय आहे. अजून त्याच्यावर काय बोलावं, कारण प्रशासनाची वचक नाही आहे लोकांवर. धन्यवाद दादा. सर, काय वाटते तुम्हाला, हा जो प्रकार घडला, हा काही लोक म्हणतात की तो कुठेतरी माथेफिरू आहे, पागल व्यक्ती आहे, त्याच्याकडनं नकळत हे सगळं घडलेलं आहे. याबद्दल काय वाटते तुम्हाला, की तो मास्टर माइंड कोणी मागे आहे, की तो खरंच तो त्या वृत्तीचा व्यक्ती आहे म्हणून तो नकळत प्रतिकृती फोडण्यात आली त्याच्याकडनं? काय वाटते तुम्हाला याबद्दल? काल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक परभणी या ठिकाणी स्मारकाच्या परिसरामध्ये जी काही संविधानाची प्रतिकृती होती, त्या प्रतिकृतीची नासधूस, तिच्यावर दगडफेक करून तिथल्या एका जे पोलीस प्रशासनाकडून, जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की एक मनोरुग्ण, एक माथेफिरू याने त्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली. मुळात आम्हाला हे म्हणणं आहे, याच्या अगोदर ज्या काही घटना घडलेल्या आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान राजगृह मुंबई दादर या ठिकाणचं असेल, त्या ठिकाणी असंच एका विकृत मानसिकतेच्या नराधमानं ज्यावेळेस दगडफेक केली, हल्ला केला, तिथल्या सामानाची काही नासधूस केली, त्यावेळेसही तिथल्या प्रशासनाकडून सांगण्यात आले की तो एक मनोरुग्ण होता. म्हणजे या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम प्रशासन करत आहे की काय, असा पडणारा प्रश्न आहे. आणि संविधानावर ज्यावेळी हल्ला होतो, संविधानाची ज्यावेळेस नासधूस होते, संविधानाला ज्यावेळेस मोडतोड करण्यात येते, त्यावेळेस फक्त आंबेडकरवादी अनुयायीच रस्त्यावर येतात, त्याचा निषेध करतात. ही एक फार गांभीर्यपूर्वक आणि चिंताजनक बाब आहे. भारतीय संविधान हे सर्व देशातील 140 कोटी जनतेचं असल्याने देशातील प्रत्येक नागरिकाचं संविधानाचं पावित्र्य जपण्याचं एक परम कर्तव्य आहे. भारतीय संविधानाने समता, न्याय, बंधुता या 3 आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रमातून निर्माण केलेलं हे संविधान आहे. तर ह्या संविधानाचं रक्षण करण्याची जिम्मेदारी ह्या देशातील प्रत्येक नागरिकाची असल्याची आम्ही आज नांदेड या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्ष आंबेडकरी जनतेचं, बौद्ध जनतेचं नसून ह्या पूर्ण देशातील नागरिकांचं, प्रत्येक जाती धर्माचं आहे. तर आपण एक जनजागृती संविधानाबद्दल एक कार्यक्रम राबवावा, एक प्रोग्राम इथल्या जिल्ह्यातील नागरिकांना द्यावा, आपल्या शासकीय स्तरावर याची एक अंमलबजावणी, ठोस अंमलबजावणी आपण करावी, जेणेकरून देशातल्या प्रत्येक नागरिकांना संविधानाबद्दल एक खरी निष्ठा, श्रद्धा ही निर्माण होईल. यासाठी आपण ठोस पावले उचलावीत. आपण पाहतो आताच झालेल्या निवडणुकीमध्ये लोकसभा असेल की विधानसभा असेल, हे ज्यावेळेस शपथ घेताना, संविधानाची शपथ घेतल्यानं तिथले विजयी उमेदवार, आमदार असतील, खासदार असतील, यांनी हातामध्ये संविधान एक दर्शविलेलं आहे देशातल्या नागरिकांना. मग तुम्ही संविधान हे फक्त काय दाखवण्यापुरतं मर्यादित ठेवणार आहात का त्याच्यावर अंमलबजावणी करणार आहात, आणि त्याचं पावित्र्य तुम्ही जपण्यासाठी काय करणार आहात? या देशातले बऱ्याचशा नेत्यांनी संविधान बचाव रॅल्या काढलेल्या, देशभर त्यांची रॅली चाललेली आहे. पण आज ज्यावेळेस संविधानावर हल्ला होतो, संविधानाच्या प्रतिकृतीवर हल्ला होतो, त्यावेळेस त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया येत नाही आणि त्याच्यावर कुठेही ठोस असं ॲक्शन ते घेत नाहीत, निषेध त्याचा व्यक्त करत नाहीत. ही एक फार मोठी शोकांतिका आहे. निश्चितच सर, प्रत्येक भारतीयांनी संविधानाचा मान सन्मान ठेवायलाच पाहिजे. काय वाटते सर तुम्हाला, या काल जे परभणीमध्ये जो प्रकार घडला, जो संविधानाच्या प्रतिकृतीचा अपमान झाला, याबद्दल काय वाटते तुम्हाला? परभणीत झालेल्या कृतीचा मी जाहीर निषेध करतो. धन्यवाद. आपण परभणीमध्ये जी काल जे अतिशय निंदनीय प्रकार घडलेला आहे, बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर जे प्रतिकृतीचं जे काही फोडण्यात आलेली आहे संविधानाची प्रतिकृती, तो जो अपमानाचा प्रकार घडलेला आहे, त्याची दखल आज आपण नांदेडमधील भीमसैनिकांना काय वाटते, नांदेडमधील जनतेला काय वाटते, त्यांनी कसा निषेध जाहीर केला, हे आज आपण पाहिलेलं आहे. त्याची दखल मी प्राईड न्यूज इंडियाकडून घेतलेली आहे. मी रिपोर्टर दीपक भवर, प्राईड न्यूज इंडिया.